नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. चला तर आज आपण व्हिडिओला सुरू करूया. की म्हटलं जाते की जेव्हा सगळं संपून गेलं आहे असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. दुसरं हे आहे की मोठं व्हायला आणि यशस्वी व्हायला तर अपमान गिळायला शिका. खरंच आहे हां. जर मोठं व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर अपमान, काही गोष्टी ज्या आपल्याला खूप अपमानित करतात त्या गोष्टी गिळायला खरंच शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा तीच अपमान करणारी लोकं स्वतःचा मान वाढवायला तुमची नक्की ओळख सांगतील. आज कसं होत आहे आपल्यासोबत की आज आपल्याला लोकं काही पण बोलून जातात. काही म्हणजे काही पण. आपण काहीच नाही करत आहे. आपलं व्यवस्थित चालू नाही आहे. गोष्टी नीट होत नाही आहे. तर आपल्याला लोकं बोलतात की "अरे हा काहीच नाही करते. अरे ही काहीच नाही करत आहे. हिचं काहीच होणारच नाही. फ्युचर हिचं असंच राहणार आहे." म्हणजे खूप काही बोलतात जे मनाला लागून जातात. पण जेव्हा आपण यशस्वी होतो तेव्हा तेच लोकं म्हणतात की "नाही आम्ही पण याला सांगत होतो. आम्ही पण याला म्हणत होतो. आम्ही याला मोटिव्हेशनल करत होतो. आम्ही बोलत होतो याला खूप काही." तर तेच लोकं मग "नाही बघा आज हा मुलगा किती चांगल्या पदावर आहे. आज किती चांगल्या गोष्टीवर आहे. तो करताय सगळं काही." तर तीच जी लोकं आपल्याला अपमान करतात, तर तीच लोकं समोर जाऊन आपलीच तारीफ करतात. का? कारण की आपण यशस्वी झालो राहतो त्या टाईमला तेव्हा. नंतर हे की कधी-कधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं कधी चांगलं. म्हणजे बघा त्याच उदाहरणला हे लागू पडतात. जसं की ते लोकं खूप काही बोलत असेल, अपमान करत असेल, तर आपण काही न बोललेलं ठीक आहे. आपण करून दाखवलेलं कधी पण बेटर आहे. जसं की कोणत्या आपण भांडणामध्ये पण जर आपण चुपचाप राहिलं, ऐकून घेतलं, म्हणजे त्या वादाला अजून आपण काही बोलून अजून वाद वाढवण्यापेक्षा आपण चूप राहिलेलं हे कधी पण बेटर असते. त्यामुळे आपण कधी-कधी नाही बोललेलंच हे खूप चांगलं असते. ज्यामुळे जर आपण शब्द वाढवला तर ते भांडण वाढतच जाणार. ते कधीच सॉल्व्ह नाही होणार. ते वाढतच जाणार. त्यामुळे कधी पण काहीही झालं, कोणी काही बोलत आहे किंवा आपल्यासोबत भांडण होत आहे, तर त्या टाईमला चूप राहायचं. कसं असते ना, की आपण बोलता-बोलता खूप काही बोलून देते की जे आपल्या मनात पण नसतात. तर ते समोरच्या व्यक्तीला इतकं वाईट लागून जाते की अरे याने मला इतकं काही बोललं, म्हणजे याच्या मनात खरंच काही असं असेल म्हणून हा इतका बोलला. पण आपल्या मनात नाही राहत की आपण इतकं काही बोललो. ते असं असते की आपल्या मनात काही नसते, आपण बोलून देतो. ते का? रागाच्या भारात. त्यामुळे कधी पण आपण गप्प राहिलेलं ते बेटर असते. नंतर तुम्ही लगेच तर शांत झाल्यानंतर तुम्ही या गोष्टी निवांत बोलू शकता, सॉल्व्ह करू शकता. पण त्या टाईमला नका. शांत राहिलेलं कधी पण चांगलं. त्यामुळे इतकं सांगितलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला आहे ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मला सांगा. लाईक करा, शेअर करा. जर व्हिडिओ खरंच चांगला वाटला असेल तर लाईक करा. माझ्या गोष्टी तुम्हाला पटत असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये की मी बरोबर आहे, नाही आहे. तर थँक फ्रेंड्स. बाय बाय. तुमचा दिवस खूप खूप छान जावं हीच ईश्वराचरणी प्रार्थना. धन्यवाद.